माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 15वा. आज गरुड पुराणाची समाप्ती. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो श्री परमात्मने नमः. अध्याय 126. यमपुरीचे वर्णन. गरुडाने श्रीहरीला विचारले की आपण स्वतः केलेल्या दुसऱ्याने केलेल्या कर्माचे फळ कसे मिळते. तेव्हा श्रीहरी म्हणाले की ज्याने दान आधी कोणतेच सत्कर्म केलेले नाही तो फलशून्य असतो. दान देखील कोणाला द्यावे, कोणत्या स्थानी द्यावे याला महत्त्व असते. ज्यास पुत्र नसेल त्याने विशेष करून ऊर्ध्वदैहिके क्रिया कराव्यात. मोक्षाची इच्छा असणाऱ्याने देखील ऊर्ध्वदैहिक क्रिया कराव्यात. यज्ञकर्म केल्याने देखील मोक्ष मिळतो. सर्व यज्ञात ऋषयज्ञ उत्तम यज्ञ. श्रीकृष्ण म्हणतात, कार्तिकादी महिन्यात एखादा पवित्र स्थळी स्थित होऊन शुभ वस्त्र, शुभ नक्षत्र, देवदेवादींचे अर्चन करावे. ग्रहस्थापना करून त्यांचे पूजन करावे. त्यानंतर ऋषाला वस्त्रलंकार अर्पण करून त्याचे पूजन करावे. प्रार्थना करावी की ऋषोत्सर्गाच्या प्रभावाने या संसारापासून माझा उद्धार हो. त्यानंतर विधीपूर्वक ऋषोत्सर्ग करावा. श्राद्ध करून ब्राह्मणांना अन्नदान द्यावे. असे केल्याने मनुष्य मृत्यूनंतर यमपुरीचा कठीण मार्ग सुखाने पार करीतो. जोपर्यंत 11व्या दिवसाचे श्राद्ध आत्म्यास दिले जात नाही तोपर्यंत मनुष्य परलोकात उपस्थित राहू शकत नाही. जो मनुष्याचे श्रवण करीतो त्याचे पापे नष्ट होऊन तो विष्णुलोकी गमन करीतो. गरुडाने मग विष्णू विचारले की यमलोकाचा विस्तार, त्याचे महात्म्य यासंबंधी मला निवेदन करा. तेव्हा श्रीहरी म्हणाले की मनुष्यलोकापासून यमलोकाचा मार्ग 86 योजना इतका. मनुष्याच्या मृत्यूस त्याने केलेल्या कर्मानुसार एखादी व्याधी निमित्त मात्र होते. समाधी सुक्ताचे पठनाने 10 कर्म केल्याने तो मुक्ती देणारा असतो. यममार्ग अत्यंत दुर्लभ असतो, परंतु पुण्यात्म्याबरोबर मात्र यमदूत एखाद्या मित्राप्रमाणे आचरण करतात. मृत शरीराची नंतर 3 प्रकारचे दशा होऊ शकते. 1 कृमी, 2 वीट, 3 भस्म. तेव्हा अशा क्षणभंगूर शरीराविषयी माणसाने अभिमान कशासाठी बाळगावा. क्रव्यादी नावाच्या देवाची गंधाक्षराने पूजा करावी. प्रार्थना करावी की मृतात्म्या स्वर्गात घेऊन जा असे म्हणून होमामध्ये आहुती द्यावी. 10 दिवसापर्यंत वृद्धी पाळावी. ही सर्व कर्म पुत्राने करावी. त्यानंतर प्रेतात्म्यास दीप, जल, भस्म प्रदान करावे, म्हणजे प्रेतात्मा आनंदित होतो. यमपुरीच्या मार्गावर यमदूताकडून प्राणी पीडित होतो. असे 47 दिवसापर्यंत त्रस्त झाल्यावर क्रमानुसार मृतात्मा धर्मराजाच्या शुभ नगरीत जातो. श्रीकृष्ण म्हणाले की यमपुरीचा मार्ग अत्यंत दुःखपूर्ण असतो. आत्मा तेथे तानभुकेने व्याकुळ होतो. हा मार्ग सुटण्यासाठी दुःख करीतो. जो पुत्र स्नेहाने पिंडदान करतो त्याचे भक्षण करून आत्मा यम नगरीतून बाहेर पडतो. यानंतर यमपुरीचा त्याग करून प्रेतात्मा तप्तपुरीकडे जातो. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर तो शीतपुराकडे प्रवेश करतो. 44 योजने विस्तार असणारे धर्मराजाचे नगर मग येते. तेथे गंधर्व अप्सरा वास्तव्य करीत असतात. धर्मराजाच्या प्रवेशद्वारावर 12 प्रतिहार असतात. ते मनुष्याचे पाप पुण्य सर्व धर्मराजाला जाऊन निवेदन करतात. येथे जो मनुष्य श्रवणाची पूजा अर्चा दान धर्म करतो त्याच्यासाठी श्रवण उपकारकच ठरतात. ते अशा मनुष्यास सुखाने मृत्यू प्राप्त करून देतात. अध्याय 127. श्रवणगणांचे चरित्र. गरुड भगवानास विचारतात की श्रवण कोणाचे पुत्र आहेत, ते यमपुरीत का राहतात, त्यांना मनुष्याने केलेली कर्म कळतात तरी कसे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की ब्रह्माच्या सांगण्यावरून या लोकात मनुष्य जे काही शुभ बोलतो ते तत्काळ श्रवण ब्रह्माच्या कानात सांगत असे दुरूनच ऐकण्याचे पाहण्याचे एक विशिष्ट ज्ञान त्यांना प्राप्त होते. म्हणूनच त्यांना श्रवण असे नाव पडले. जो मनुष्य आपल्या लोकी या श्रवणाचे पूजन अर्चन करतो तो धन धान्य संपत्तीने सुखी राहतो. त्याची पूजा केल्याने मी पण संतोष पावतो. एवढेच नव्हे तर चित्रगुप्ताद्वारे धर्मराज देखील संतुष्ट होतात व ते लोक विष्णू लोकात जातात. हे गरुडा, श्रवणाचे हे महात्म्य जो भक्तिभावने ऐकतो तो या लोकी सर्व सुखाचा उपभोग घेऊन नंतर स्वर्ग लोकात प्रवेश करतो. अध्याय 128. प्रेतत्वापासून मुक्ती. भगवान धन्वंतरी म्हणाले की मनुष्याने केलेल्या कर्मानुसार तो त्याची फळे भोगतो. मृत्यूनंतर त्याचा मार्ग पण निश्चित होतो. म्हणून जो या लोकी दानधर्म करतो त्याचा मार्ग सुखकर असतो. यमपुरीतून जात असताना
प्रेतात्मा तहानेने श्रमाने व्याकुळ होतो, परंतु त्याच्या नातलगाने दिलेल्या घटान्न दानामुळे किंवा रत गोदान केल्याने निश्चितपणे सुखी होतो. दिलेले दान प्रथम वरून देवता ग्रहण करतात, नंतर माझ्या हाती देतात. मनुष्य देह अनित्य आहे, त्याला केव्हा तरी या देहाचा त्याग करावाच लागतो. आत्मा मात्र विनाश आहे, प्रत्येक वेळेस नवीन देह धारण करतो. धर्मराजाचे स्वरूप चांगले कर्म करणाऱ्याला चांगलेच दिसते, परंतु दुष्ट लोकांना मात्र भयावह वाटते. दानधर्म केल्याशिवाय मनुष्य सहजासहजी धर्मराजाच्या मंदिरात प्रवेश करू शकत नाही. मनुष्य देह पुण्यप्रभावानेच मिळत असतो. जो मनुष्य देह प्राप्त करून धर्माचे आचरण करतो त्यास उत्तम गती प्राप्त होते. परंतु जो मनुष्य इंद्रिय सुखात मग्न राहतो तो आपल्या बेपरवाईमुळे तोंडाशी आलेला अमृताचा पेला आपल्याच हाताने लवंडून देतो. गरुडाने विचारले की प्रेत यमपुरीमध्ये कसे राहते? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात अनेक प्रेते असतात, हे आपल्या कुळांना त्रास देतात. जिवंतपणे जरी मनुष्य चांगला वागला तरी मृत्यूनंतर दुष्टपणा करतो, परंतु जो रुद्र मंत्राचा नेहमी जप करतो तो कधीही प्रेतात्म्याकडून उपद्रवित होत नाही. सत्ययुग द्वापार युगापर्यंत कोणी मनुष्य प्रेतात्मस्वरूप प्राप्त करीत नव्हता किंवा कोणाला त्रास देत नव्हता. कलियुगात मात्र प्रेतात्मस्वरूप मृत्यूनंतर प्राप्त होऊ लागले. जो मनुष्य प्रेतात्म्याकडून त्रस्त असतो त्यामध्ये नास्तिक भाव उत्पन्न होतो. तो देवता व ब्राह्मणांना दूषित करतो, अधर्मातच त्याची नेहमी रती असते. गरुडाने विचारले, प्रेतात्वापासून मुक्ती कशी मिळते? तेव्हा भगवान म्हणाले, दान तर्पण केल्याने आत्मा संतुष्ट होतो, आपल्या नातलगांना रिद्धी सिद्धी प्राप्त करून देतो. धर्माचे स्वरूप बिघडवणाऱ्यांना प्रेतत्व प्राप्त होते. ते प्रेत योनीत प्रवेश करतात, भूमंडळावर एक विचरण करतात, परंतु विष्णूचे कीर्तन स्मरण केल्याने प्रेतत्वापासून मुक्ती मिळते. असेच नित्योपहास करणाऱ्याला, चांद्रायन आदी व्रताचे पालन करणाऱ्याला कधीच प्रेतत्व प्राप्त होत नाही. गरुडाने मग भगवानास विचारले, वेदामध्ये मनुष्याने जीवन 100 वर्ष वर्णिले, परंतु कलियुगात तसे काय दिसत नाही. तेव्हा भगवान म्हणाले, वस्तुतः मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष असते, परंतु वाईट कर्माच्या प्रभावामुळे मनुष्य लवकरच नष्ट पावतो, कारण तो आपल्या कुळाचे आचरण करीत नाही. मनुष्यामध्ये इतका आळस आहे की तो आपले कर्तव्य कर्म न करता पापाचरण करतो. दान न दिल्याने मनुष्यास दारिद्र्य येते व त्या अवस्थेत राहून तो पापकर्म करतो, मग त्यास नरकप्राप्ती होते. म्हणून दान एक महान शुभ कर्म होय. मनुष्य जेव्हा परलोकात जाण्याची वेळ येते तेव्हा सर्प ज्याप्रमाणे आपली कातडी टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा देखील शरीराचा त्याग करतो. मग असा आत्मा अत्यंत शुद्धीत होतो. त्याच्या तृप्तीसाठी दान अवश्य करावे. मृतात्म्यास षोडश श्राद्ध केले नाही तर प्रेतत्व स्थिर राहते. ईश्वरी सत्तेस न मानणारे, यज्ञावर विश्वास नसणारे प्रेतयोनी प्राप्त करतात, परंतु जर नारायणाच्या मूर्तीचे गंधाक्षराने पूजन केले तर मनुष्य प्रेतत्वापासून मुक्ती मिळवतो. अध्याय 129 सपिंडीकरण श्राद्ध दान. श्री भगवान म्हणाले, मनुष्य मृत्यूनंतर 1 वर्षापर्यंत विशाल मार्गाची यात्रा करीत असतो. पिंडदानामुळे प्रेत परमगतीस प्राप्त होते. प्रेतापासून पितृगण बनते. पुत्राने त्यासाठी पिंडदान करावे म्हणजे अभ्युदय होतो. पिंडदान न करता आणखी काही दिलं तरी ते प्रेतापर्यंत पोचत नाही. स्त्रियांनी आपल्या स्वामीची मनवाणीने सेवा करावी, म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्कर्माचा अर्धा वाटा तिला मिळतो. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मा, शंकर, ऋषिगण सर्व दानामुळे संतुष्ट होतात. प्रेतत्वाच्या उद्धारासाठी दान अवश्य द्यावे. जो एखादा महान पंडितास तीळ, गाय, भूमी, स्वर्ण याचे दान देतो त्याचे पूर्वजन्माचे पाप नष्ट होते. यमदूत देखील 7 प्रकारच्या दानाने प्रसन्न होऊन वर देतात. मनुष्य मग तो स्वर्गात असो नरकात श्राद्ध केल्याने संतुष्ट होतो, म्हणून श्राद्ध अवश्य करावे. कपिला गायीचे दान दिल्याने देखील मनुष्याच्या पापसंचयापासून उद्धार होतो. श्रीकृष्ण म्हणाले की मी आता ऊर्ध्व दैहिक कर्म सांगतो. प्रेतास पुत्राने अग्नी द्यावा. उषामध्ये ब्रह्मा, केशव, शंकर तिघांचा वास असतो, म्हणून दर्भ आवश्यक असावे. तीळ पवित्र असतात, तुळस पवित्र. या सर्व वस्तू दुर्गतीपासून मनुष्याचे रक्षण करतात. म्हणूनच मृत्यूनंतर आपण मुखात तुळस आणि तीळ वापर करतो. अध्याय 130 देहाचा निर्णय. भगवान म्हणाले की मी आता देहामध्ये मृत्यूचा प्रवेश कसा होतो ते सांगतो. मृत्यू प्राण्याचा वायू सूक्ष्म होऊन कंठावाटे बाहेर पडतो. शरीरातील
एकंदर 9 द्वारापैकी एका वाटेतून बाहेर पडतो. पंचभूतांनी बनलेले शरीर पृथ्वी तत्वात विलीन होते. मानव शरीर विभिन्न विषय वासनांनी घेरलेले असते. त्यात राग, द्वेष, लोभ, मोह, माया सर्व गुण अवगुण भरलेले असतात. शरीराचे स्वदज, उद्भिज, अनुज, वज, रायुज असे 4 प्रकार. मानव शरीराची रचना इंद्रजलाप्रमाणे असते. ब्रह्मांडाने इंद्राच्या ब्रह्मतेचा 4था भाग स्त्रियांना दिला. त्यामुळे स्त्री मनुष्याची उत्पत्ती करते. मनुष्य शरीरात इडा, पिंगला, सुषमना अशा 10 प्रमुख नाड्या असतात. प्राण, अपान, समान असे 10 वायू असतात. प्राणवायूमुळे जठराग्नीत निर्माण झालेला अग्नी रस सर्वत्र पसरतो. ब्रह्मांडात जितके गुण असतात तितके सर्व मनुष्य देहात असतात. मनुष्याचे 2 नेत्र मंगळ ग्रहाचे स्थान असते. हृदयात बुध, नाभीमध्ये शनी अशा प्रकारे प्रत्येक अवयवात ग्रहांचे स्थान निश्चित असते. मनुष्य कर्मानुसार त्यात जन्म मृत्यू अवलंबून असतो. सुख, दुःख, भय हे सुद्धा कर्मानुसारच मिळते. जर पुण्य असेल तर मनुष्य उच्च कुळात जन्म घेऊन सर्व सुखांचा भागीदार भाग्यवान होतो. अध्याय 131 धर्माधर्म रक्षण. श्रीकृष्ण म्हणाले की आता न्यायानुसार धर्म अधर्माची लक्षणे मी सांगतो. कृतयुगात तपश्चर्या केल्याने प्रशस्त होई. द्वापरयुगात यज्ञ याग हे आत्मकल्याणाचे साधन होते. कलियुगात मात्र केवळ दानधर्माचे एकमेव साधन होते. या भूमंडळावर मनुष्याकडून जो काही दानधर्म केला जातो तो सर्वत्र मनुष्याच्या आधीच यमलोकीच्या महामार्गावर जाऊन उपस्थित राहतो. हे द्विजोत्तमा, सर्व देवगणांनी शय्येचे दान करणाऱ्यांची प्रशंसा केलेली आहे. याच्या दानाने मनुष्यास स्वर्गप्राप्ती सुखाने होते. शय्या दानाचा विशेष प्रभाव असा आहे की मनुष्य प्रेत बंधनापासून मुक्त होतो. म्हणूनच आपण शय्यादान करतो. मनुष्याने दान नेहमी सत्पात्री सुयोग्य अशा व्यक्तीस द्यावे. दान देणारी व्यक्ती मृत्यूनंतर परत या भूमंडळावर शुभदर्शन देण्यासाठी उत्पन्न होते. तेव्हा तो मनुष्य संपत्तीने युक्त, धर्मात्मा, सर्व शास्त्रांचा पंडित होतो. म्हणून दानाचे महत्त्व होय. अध्याय 132 श्राद्ध विधीचे वर्णन. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य या जगात विधीपूर्वक उत्तम श्राद्ध करतो तो उत्तम फल देखील प्राप्त करतो. जे गुण पितृगणांना तर्पण करण्यामध्ये असतात तेच गुण श्राद्धामध्ये असतात. श्राद्ध केल्याने व्यतीत पितृगण सतृप्त होऊन आपल्या कुलात विपुल धनधान्य प्रदान करतात. मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी विद्वानास दान द्यावे. अशा रीतीने जो विद्वानांना तीळ, गाय, सुवर्णचे दान करतो ती व्यक्ती सर्व उपद्रवापासून मुक्तता पावते. ब्रह्मा, विष्णू, महेश शिवाय अन्य 5 श्राद्ध असतात. तत्वज्ञानी लोक अशा 16 श्राद्धांचे ज्ञानी असतात. सर्वप्रथम होणारे श्राद्ध शवाच्या शुद्धीसाठी असते. ते न केल्याने पिशाच्य आदींचा त्रास उद्भवतो. अशा प्रकारे श्राद्ध आवश्यक असते. अध्याय 133 तीर्थ महात्म्य उपवासाचे व्रत. श्री भगवान म्हणाले की जो कोणी उपवास करून मृत्यूस प्राप्त करतो तो मनुष्य मृत्यू लोकाचा त्याग करून माझ्याच इतका श्रेष्ठ बनतो. जो कोणी पुरुष तीर्थस्थानी किंवा घरी संन्यास धारण करून मृत्यू प्राप्त करतो तो तर पहिल्यापेक्षा अधिक फल प्राप्त करतो. एखादा रोग उत्पन्न झाल्याने कोणी उपवास करीत असता त्यास मरण आले तर तो रोग त्याला कधी त्रास होत नाही. प्रति दिवशी ब्राह्मणांना भोजन दान दिल्याने मनुष्याची लहान मोठी सर्व पापे दग्ध होऊन जातात. आपल्या पुत्र पौत्रांचा संपत्तीचा त्याग करून जो मनुष्य तीर्थक्षेत्री प्रयाण करतो त्याला ब्रह्मा आदी सर्व देवता तृप्ती प्रदान करतात. आपल्या घरी पापाचरण करणारे व्यक्ती जर तीर्थस्थानी जाऊन स्नान करील तर त्याची सर्व पापे नष्ट होतात. दानशील व्यक्तीला पाहून सर्व देवगण प्रसन्न होतात. पित्यासाठी दिलेल्या दानाचे शतपट फल मिळते. मातेसाठी दिलेल्या दानाचे फल 1000 पट असते तर बहिणीसाठी दिलेले दान शतसहस्रपटीने श्रेष्ठ असते. अशा प्रकारे उदार धार्मिक दानधर्मी मनुष्य संपत्तीने श्रीमंत असतो, परंतु ते धन त्याला मात्र क्षुद्र तृणासारखेच भासते. अशा सज्जन पुरुषास कोणताच मोह आकर्षित करू शकत नाही. त्याला मृत्यूची देखील भीती वाटत नाही. पुढे भगवान म्हणाले की भारतवर्षात 13 जातींपैकी एकीमध्ये मनुष्य जन्म प्राप्त करून जो तीर्थस्थानी प्राणत्याग करीतो त्याला पुन्हा जन्मधारण करावा लागत नाही. त्याने जर एकदाच हरिनामाचा जप केला असेल तर तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी योग्य बनतो. तुळशीचे फार मोठे महात्म्य वर्णिले. तुळशीचे रोप लावल्याने तिला पाणी घातल्याने तुळस मनुष्याची जन्मजन्मांतरीची पापे दहन करून टाकते.
देव नेहमी भावाची भुकेले असतात, परंतु जेथे मनुष्याची भावना प्रबळ असते तेथे साक्षात भगवान वास्तव करतात. जो प्राण्यांवर दया करतो तो लोकांचा नायक बनतो. धर्माचे फळ तर त्याला प्राप्त होते, शिवाय प्रतिष्ठा पण लागते. या जगात दान, सत्य, दया 3 गोष्टी श्रेष्ठ आहेत. दारिद्र्यास दान दिल्याने अथवा अनाथ व्यक्तीचे 10 कर्म केल्याने कोटी कोटी यज्ञाचे फळ प्राप्त होते. अध्याय 134 उदकुंभ प्रदान करण्याची विधी. श्री भगवान कृष्ण म्हणाले की मी आता जलकुंभ दानावे महात्म्य सांगतो. प्रेतासाठी अन्न व जलाने युक्त कुंभाने दान करावे, कारण यामुळे मनुष्याच्या अस्थी पुष्ट बनतात. प्रेताला देखील प्रसन्नता प्राप्त होते. ते यमपुरीच्या महामार्गावर सुखाने गमून करते. भूमीवर स्वच्छ सारण पक्वान्याने युक्त उदकुंभाचे दान करावे. त्या दिवशी जलाने परिपूर्ण एक वर्धन भगवान विष्णूसाठी संकल्प करून पंडितास द्यावा, म्हणजे तो मोक्षासाठी भागीदार होतो. दान अशाच व्यक्तीला द्यावे जो वेद आधीचा ज्ञाता, जो स्वतः तरुण शिवाय दुसऱ्याचा पण टाळण्यास समर्थ. अशा दानाचे महत्त्व. अध्याय 135 पवित्र विधीचे निवेदन. गरुडाने भगवानास विचारले की सूतक विधी कसा असतो, तो कसा पाळावा. तेव्हा भगवान म्हणता, एखाद्या व्यक्तीच्या जन्म अथवा मृत्यूनंतर सपिंड व्यक्तींना सूतक असते. दोन्ही प्रकारच्या सूतकामध्ये 10 दिवसापर्यंत प्रतिग्रह, होम, स्वाध्याय, वेदाध्ययन या सर्व गोष्टी व्रज करावे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वस्त्रासहित स्नान करावे, म्हणजे लगेच शुद्धी होते. व्रत वैकल्य करणारा मंत्राने पवित्र नृप यांना सूतक नसते, अथवा ब्राह्मणाच्या देशानुसार सूतक जाते. तर लोकांना अशुद्धी असते, तर मातापित्यांना सूतक असते. दशात्मिक विधीनंतर विद्वानास गाय, सुवर्ण याचे दान द्यावे. जो अनाथ व्यक्तीचे प्रेत संस्कार करीतो त्याला कोणत्याच प्रकारची अशुद्धी राहत नाही. अध्याय 136 अपमृत्यूचे फल. श्री भगवान म्हणाले, मलेच्छांकडून ज्याची हत्या होते तो नरक प्राप्तीस कारणीभूत होतो. महारोगी तथा गरुड हत्या करणारा अशा प्रकारचा त्याचे व्यक्तीचे 10 कर्म करू नये अथवा त्याचे सूतक मानू नये. पुरुष सुक्त वैष्णव मंत्राने विष्णूचे स्मरण करावे. भूमीवर पिंड स्थापून त्याची गंधाक्षराने पूजन करावे. विधीपूर्वक देवतांची 5 श्राद्धे करावीत. दान द्यावे. प्रार्थना करून मृत व्यक्तीच्या प्रेतास अग्नी द्यावा. अशा 10 कर्माचे 3 दिवस सूतक राहते. अध्याय 137 भूमी, स्वर्ग, गोदानाचे फळ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सहस्र गायींमध्ये वासरू आपल्या मातेपाशी जाऊन चिकटते, त्याप्रमाणे मनुष्याने केलेली कर्म देखील मृत्यूनंतर त्याला जाऊन चिकटतात. कर्मानुसार मनुष्य त्याची फळे भोगतो. म्हणून मनुष्य लोके दाने करावी. भूमिदाना इतके कोणतीच श्रेष्ठ दान नाही. भूमीसारखे कोणतेच अन्य धन नाही. गाय अथवा भूमिदानाने मनुष्याची अनेक पापे नष्ट होतात. अधर्म करणाऱ्याची प्रवृत्ती असणारा माणूस सहस्र गायीच्या वधा इतके पाप करतो. एका गायीचे हरण करून मग किती गायीचे दान दिले तरी त्याची समता नसते. वेदांमध्ये असे कथन केले आहे की दुर्बल व्यक्तीचे रक्षण करण्याने जे पुण्य प्राप्त होते ते यज्ञादी कार्यात पुष्कळ संपत्ती दक्षिणेच्या रूपाने देऊन सुद्धा मिळत नाही. जो मनुष्य एखाद्या पंडिताचे धन लुबाडून त्याचा उपभोग घेतो तो आपल्या 7 कुळांचा नाश करतो. अध्याय 138 विविध श्राद्धांचे कथन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जो 12 वर्षापेक्षा लहान किंवा 4 वर्षापेक्षा मोठा असेल त्याचे प्रायश्चित्त त्याच्या मातेने अथवा इतर बांधवाने केले पाहिजे. पतिव्रशी आपल्या श्राद्धाविषयी मी आता सांगतो. दरवर्षी पार्वणद्वारा क्षत्रज, औरस पुत्रांचे श्राद्ध करावे. कोणत्याही पितरांचे श्राद्ध करावे. भार्या, कन्या, द्विजातीयांचे श्राद्ध वृष्णीभावाने करावे, असे महर्षी म्हणून सांगितले. पुढे भगवान म्हणाले की नित्य श्राद्ध मात्र आपल्या शक्तीनुसार गंध, अक्षदा व तीळ पंडितांना समर्पण करून सर्व पितृगणांच्या उद्देशाने त्याचे पूजन करावे. त्यावेळी दक्षिणा देऊ नये, फक्त नमस्कार करावा. विश्वादी देवासाठी विद्वानांना भोजन द्यावे, त्यालाच नित्यश्राद्ध म्हणावे. नित्यश्राद्धाचे दैव, वृद्ध, काम्य, नैमित्तिक असे प्रकार असतात. विधीपूर्वक करणारा मनुष्य निश्चितच सिद्धी प्राप्त करतो. अध्याय 139 मनुष्याची कर्मफळे. गरुड भगवानास म्हणाले की हे देवा, आता मी पूर्णपणे जाणले आहे की चांगली कर्म केल्याने स्वर्गप्राप्ती होते. सुकृतामुळेच हित होते. जितके उत्तम पुण्य आपण करू तेवढेच आपणास सुख प्राप्त होते. या जगात नेहमी धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा जय होतो, असत्याचा नाही. या जगात चांगले वाईट जे काही कर्म असेल त्या सर्वांचा त्याग केल्याने मनुष्य मुक्त होतो.
गायीसाठी खोटे बोलणारा मुका बनतो, तर ब्रह्मत्या करणारा क्षयरोगाचा शिकारी बनतो. दुसऱ्याची निंदा करणारा, मिथ्या भाषण करणारा घोर नरकात जातो. जो सर्व तत्वज्ञानाची निंदा करतो तो पुढील जन्मी वाण्याचा जन्म घेतो. वचन देऊन देखील तो पंडितांना धन दान देत नाही, तो घुबड बनतो. अग्नीस पायाने स्पर्श करणारा मांजराच्या जन्मास येतो. अशा प्रकारे पूर्वजन्मी केलेल्या पापांची चिन्हे दिसतात. ही जी काही कर्म भोगायची राहतात ती भोगण्यासाठी अत्यंत निकृष्ट अशा योनीत जन्म घ्यावा लागतो. अध्याय 140 शेवटचा अध्याय समाप्तीचा. विविध पापाचे कथन. गरुड देवेश्वरास म्हणाले की आपण दानाचे महत्त्व, वैतरणीचे महत्त्व यासंबंधी काही निवेदन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वारासी. ही नदी अत्यंत भीतीदायक. हिचा विस्तार 9000 योजने. ऋतुतत्वावर सर्वात मोठी नदी हीच. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते. हिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे. किडे मुंग्याने देखील नेहमी भरलेली. पापी लोक त्यासारखे उठत पडत असतात, गोंधळ घालतात. ही महानदी 4 प्रकारच्या प्राण्यांनी उठत असते. या नदीस दान कर्माचे पुण्य केल्याने ओलांडणे सोपे. कृतज्ञ विश्वासघातक असे लोक फार दीर्घकाळपर्यंत तिथे निवास करतात. दान देताना श्रद्धाभाव असेल तर ते दान दीर्घकाळपर्यंत राहते. शरीर संपत्ती अस्थिर असते, मृत्यू नित्य असतो. म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. वैतरणी पार करण्यासाठी काय दान करावी? प्रार्थना करावी की द्विज श्रेष्ठा, मी वैतरणी नदी सुखाने पार करू इच्छितो. त्यासाठी वैतरणी गायीचे दान मी आपल्याला अर्पण करीत आहे. माझी अशी अभिलाषा आहे की गायी माझ्या मागे पुढे असाव्यात, गायीमध्ये निवास करावा. तदनंतर सर्वांचा भगवान धर्मराज वैतरणी गायीस नमस्कार करून ती एका विद्वानास अर्पण करावी. गायीस सांगावी की धेनुके, यमराजाच्या भीतीदायक अशा दरवाजावर तू माझी प्रतीक्षा कर. हे वैनतया अशा प्रकारे सर्वविधी केल्याने ती महानदी परमसुख देते. जो मनुष्य दान धर्म यांचेपासून दूर राहतो त्याचे जीवन या भूतमंडळावर दरिद्रीच राहते. शरीर नाशवंत, ते कधी कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेले नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे. प्राण एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल सांगता येत नाही. श्री भगवान पुढे म्हणतात, आता मी सर्व काही निवेदन केले. फक्त लोकांची करणारे परम औषध स्वरूप जसे सांगणे ती मी आता तुला सांगतो. ज्याच्या हृदयात मंदिरात इंदिवराप्रमाणे भगवान कृष्ण नेहमी विराजमान राहतात त्यांना सतत लाभ होत असतो. त्यांच्यात नेहमी विजय हो. अशा लोकांचा पराभव कधी होऊ शकत नाही. भगवान विष्णू वस्तुतः माता पिता नातलग बंधू. ज्या लोकांची बुद्धी अशा प्रकारे स्थिर राहते त्यांची कधीच दुर्गती होत नाही. भगवान विष्णूचे स्वरूप मंगलमय आहे. गरुड मंगलमय रूप, पुंडरीकाक्ष देखील मंगल रूप, श्रीहरी तर पूर्णपणे मंगलाचे आधारस्तंभ. पुढे भगवान म्हणाले की मी आपल्याला संपूर्ण गरुड पुराणाचे विधीपूर्वक कथन केले. हे परमपुण्यमय महापुराण जो कोणी भक्तिभावाने वाचतो, श्रवण करतो तो पुरुष हा जगात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष प्राप्त करतो, भगवान विष्णूचे सानिध्य प्राप्त करतो. या ठिकाणी श्री गरुड पुराण समाप्त झाले. आपण पितृपक्षातील 15 दिवसात गरुड पुराण 15 भागात समाप्त केले. पण जर तुम्हाला समजा 7 दिवसात करायचं असेल तर तुम्ही 2-2 अध्याय वाचू शकतात किंवा 5 दिवसातले 3-3 अध्याय वाचू शकतात. आणि ज्यावेळेस आपल्या घरात जर कोणी मृत व्यक्ती झाली असेल तर त्यावेळेस आपण 3-3 अध्याय वाचून 5 दिवसात गरुड पुराण संपवावे. आणि हे गरुड पुराण आपण जर पितृपक्षात वाचले, ऐकले तर आपल्या सगळ्या पितरांना मोक्षप्राप्ती होतो असं आपल्याला गरुड पुराणात सांगितलं आहे. तरी सगळ्यांनी गरुड पुराणाचा लाभ द्या, आनंद घ्या, आनंद द्या. जर यदा कदाचित माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने तुम्ही सगळ्यांनी मला क्षमा करा. हरये नमः. पुराणं सर्वशास्त्राणां प्रथमं ब्राह्मणात् स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.